करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 27वे गडकऱ्यांचा मृत्यू। बालकवी ठोंबरे यांच्या आकस्मिक आणि अपघाती मृत्यूने राम गणेश गडकरी यांना फारच मोठा धक्का बसला। 1918च्या प्रारंभापासूनच गडकऱ्यांची प्रकृती बिघडू लागली होती। त्यांना बारीक ताप येऊ लागला होता। त्यांचे दात किडलेले होते। त्यांना पायोरियाचा विकार झालेला होता। डॉक्टरांनी दात काढून टाकण्याचा गडकऱ्यांना सल्ला दिला। त्यावर गडकरी त्यांना चिडून म्हणाले, "मी बुद्धिजीवी माणूस आहे. बुद्धी ही दातांवर आधारलेली असते असे मी कोठेतरी वाचलेले मला आठवते आहे. माझे दातच तुम्ही काढून टाकलेत तर माझ्या बुद्धीचे वाटोळे झालेच म्हणून समजा." गडकरी हे स्वभावाने अत्यंत हट्टी होते। दुसऱ्याचे ऐकणे ही गोष्टच मुळी त्यांच्या स्वभावात नव्हती। त्यांचा पायोरिया जसा वाढू लागला तसा त्यांचा ज्वरही त्यांच्या शरीरात मूळ धरू लागला। नाना तऱ्हेचे डॉक्टर झाले, वैद्य झाले। एकदा एक मद्रासी वैद्य आला। त्याने गडकऱ्यांची प्रकृती बारकाईने तपासून त्यांना काही अनुपान सांगितले। त्यात अनेक पथ्ये होती। आता गडकऱ्यांसारखा माणूस काय ही पथ्ये पाळणार होता? मद्रासी वैद्याने सांगितले, "मीठ बिलकुल नाही खाना." गडकरी म्हणाले, "माझे मीठ बंद झाले तर मी त्याच दिवशी मरेन." त्यावर मद्रासी वैद्य आपल्या मद्रदेशीय हिंदीत म्हणाला, "खाना, लेकिन थोडा खाना." गडकऱ्यांची विनोदबुद्धी तशा अवस्थेतही शाबूत होती। त्यांनी लागलीच त्या वाक्याचा उपयोग आपल्या भावबंधन नाटकात मोठ्या हास्यकारक रीतीने करून घेतला। बालकवी ठोंबरे जेव्हा वारले तेव्हा गडकऱ्यांनी अंथरूण धरलेलेच होते। तरी पण त्यांची प्रकृती इतकीशी वाईट नव्हती। भावबंधन नाटकाचे लेखन त्यावेळी चालूच होते। 1918च्या जूनपर्यंत त्यांनी भावबंधनचे 3 अंक पूर्ण करून 4था अंक लिहावयाला प्रारंभ केला होता। जुलै महिन्यामध्ये ते एकच प्यालाची पदे करावयाला मुंबईला गंधर्व नाटक मंडळीच्या मुक्कामी जाऊन राहिले। त्यांचा ताप काही दिवस थांबे आणि पुन्हा काही दिवसांनी सुरू होई। त्या सुमारास इन्फ्लुएन्झाच्या साथीमुळे गंधर्व मंडळी बंद पडली। तेव्हा ते बोरिवलीला बलवंत संगीत मंडळीच्या मुक्कामी जाऊन राहिले। पावसाळ्याचे दिवस होते। बोरिवलीची हवा अतिशयच वाईट। त्यामुळे त्यांचा आजार अधिकच वाढला। काही दिवस ते पुण्याला आणि काही दिवस ते मुंबईमधल्या प्रसिद्ध डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवण्यासाठी जात। ते पुण्याला केव्हा येत न केव्हा जात हे मला कळत नसे। त्यामुळे त्यांना भेटणे आमच्यासारख्या त्यांच्या जवळच्या मंडळींना अतिशयच मुश्किल होऊन बसले। 1889च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात गडकऱ्यांची नी माझी अगदी ओझरती गाठ पडली। ते काही माझ्याशी फारसे बोलले नाहीत। फक्त माझ्या अभ्यासाची त्यांनी औपचारिक चौकशी केली इतकेच। तीच त्यांची नी माझी शेवटची भेट। गडकऱ्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालल्याच्या बातम्या हळूहळू चहूकडेच पसरत चालल्या। 22 किंवा 23 सप्टेंबर 1918 या दिवशी पुण्याहून मुंबईला ते गेले। त्या दिवशी मुंबईच्या इंदुप्रकाशचा बातमीदार गडकऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करावयाला 136 कसबा ह्या त्यांच्या घरी आला। गडकऱ्यांच्या जिन्याचे खालचे दार बंद होते म्हणून त्याने तळमजल्यावरील मारवाड्याच्या दुकानातल्या एका माणसाला विचारले की गडकरी कुठे आहेत? तेव्हा तो माणूस निर्विकारपणे म्हणाला, "ते गेले." बातमीदार क्षणमात्र हतबद्ध होऊन त्या माणसाकडे बघतच राहिला। गेले म्हणजे त्याला वाटले की वारले। दीर्घ निश्वास टाकून तो तसाच मागल्या पावली परतला आणि गडकऱ्यांच्या मृत्यूची बातमी त्याने मुंबईला पाठवून दिली। ती बातमी 25 सप्टेंबर 1918च्या इंदुप्रकाशात दुसऱ्या पानावर एका कोपऱ्यात पुढील प्रमाणे छापून आली. शोचनीय मृत्यू. मनोरंजन वगैरे मासिकांतून आपल्या दिव्य प्रतिभापूर्ण काव्याच्या ललकाऱ्या मारणारे महाराष्ट्रातील कविचंडोल आणि प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव वगैरे उत्कृष्ट नाटकांनी महाराष्ट्र उन्नत करणारे नाट्यकवी गोविंदाग्रज उर्फ श्री राम गणेश गडकरी यांना पुणे येथे इन्फ्लुएन्झा तापाने देवाज्ञा झाल्याची शोककारक बातमी आली आहे। ह्यांनी महाराष्ट्र सारस्वतात पटकावलेली जागा भरून येणे फार दुरापास्त दिसते। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो। या पलीकडे मर्त्य मानवांनी अधिक काय म्हणावे? इंदुप्रकाशने पुढे मृत्यू चूक या मथळ्याखाली या बातमीची जेव्हा दुरुस्ती केली तेव्हा अनेकांनी गडकऱ्यांना पत्र लिहून आनंद व्यक्त केला। अशुभ वार्तेने आयुष्य वाढते हा लौकिक समज आपल्या बाबतीत खरा ठरो अशी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी इच्छा व्यक्त केली। पण एवढे होऊनही
गडकऱ्यांच्या प्रकृतीला काही आराम पडला नाही. 18 सालच्या नोव्हेंबर महिन्यापासून गडकरी अगदी अंथरुणाला खिळून राहिले. एक दिवस मी त्यांना भेटावयाला गेलो होतो, पण त्यांच्या धाकट्या बंधूंनी मला काही वर जाऊ दिले नाही. त्यांना क्षयाची बाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी निदान केले असून त्यांच्या पायावर सूज चढू लागली असल्याचे त्यांच्या बंधूंनी मला सांगितले. त्या वर्षाच्या नाताळात त्यांना भेटण्यासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मुद्दाम पुण्याला आले. तेव्हा आपला मरणकाळ जवळ आल्याची गडकऱ्यांना जाणीव झाली असल्याचे त्यांना आढळून आले. म्हणूनच आपल्या वाङ्मयीन संसाराची त्यांनी निर्वानिरव चालवलेली होती. त्याच सुमारास गडकऱ्यांचे थोरले बंधू विनायक गणेश उर्फ बाबुलभाई हे गडकऱ्यांना घेऊन जाण्यास पुण्याला आले. नागपूरजवळ असलेल्या सावनेर ह्या गावी बाबुलभाई वकिली करत असत. 18 साल संपण्यापूर्वी 1-2 दिवस आधी बाबुलभाई गडकऱ्यांना त्यांच्या घरच्या मंडळींसह पुण्याहून घेऊन सावनेरला गेले. बोरीबंदरहून सुटणाऱ्या नागपूर मेलने जेव्हा गडकऱ्यांना मुंबईहून नेण्यात आले, तेव्हा त्यांना भेटावयाला गेलेल्या एका मित्राने मला त्या हृदयद्रावक दृश्याची हकीकत सांगितली. ती अशी: गडकऱ्यांना व्हिक्टोरियामधून एका स्ट्रेचरवर घालून आगगाडीच्या डब्यात आणून ठेवण्यात आले. त्यांच्या सर्वांगावर सूज आलेली होती. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि काही न बोलता हात जोडून मला नमस्कार केला. ही आपली शेवटचीच भेट आहे असे उभयतांना त्यावेळी कळून चुकले. सावनेर येथे पोहोचल्यानंतर अवघे 3च आठवडे त्यांनी कसेबसे काढले. भावबंधन नाटक जवळजवळ पुरे झाले होते, पण 5व्या अंकातला शेवटचा प्रवेश पुरा व्हावयाचा राहिला होता. त्यातच त्यांचा सगळा जीव अडकून राहिला होता. अखेर दिनांक 23 जानेवारी 1919 हा दिवस उजाडला. दिवा जाण्यापूर्वी मोठा होतो म्हणतात ना, त्याप्रमाणे त्या दिवशी सकाळपासून त्यांना थोडीशी हुशारी वाटू लागली. पांडुरंग बापट नावाचा त्यांचा लेखक त्यांच्याबरोबर होता. त्याला त्यांनी जवळ बोलावून सांगितले, "अरे पांडू, आज दुपारी आपण भावबंधनचा प्रवेश लिहून पुरा करू आणि उद्या सकाळपासून राजसन्यास पूर्ण करण्याच्या कामास लागू. तू त्याच्या जुन्या वह्या काढून तयार ठेव." तथापि त्या दिवशी रात्र 8 वाजेपर्यंत काही भावबंधनचा प्रवेश लिहिण्याची त्यांना इच्छा झाली नाही. त्यानंतर मग पांडूला बोलावून ते तो प्रवेश सांगू लागले. त्यावेळी ते पूर्ण शुद्धीवर होते आणि त्यांची बुद्धी नेहमीप्रमाणेच तल्लख स्थितीत होती. तशा अवस्थेतही त्यांची विनोदबुद्धी पूर्ण जागृत होती. घनश्याम जेव्हा धुंडीराजच्या पाया पडतो, तेव्हा कामण्णा म्हणतो, "अरे रे, आमचा हिरो सपशेल पडला की." आणि स्वतःबद्दल कामण्णा म्हणतो की पेशवाईच्या अखेर त्रिंबकजी डेंगळ्याने जेवढा धुमाकूळ घातला नसेल, तेवढा आम्ही या नाटकात गोंधळ घातला आहे. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत विनोदबुद्धी इतकी शाबूत राहणे हे खचित असामान्य बुद्धिमत्तेचे लक्षण होय. बरोबर 10 वाजता भावबंधन नाटकाचा शेवटचा प्रवेश लिहून संपला. त्यानंतर त्यांचा एकदम जोराचा ढाळ झाला आणि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. गुजरातेत जन्म, महाराष्ट्रात जीवन आणि विदर्भात अवसान अशी गडकऱ्यांच्या आयुष्याची त्रिस्थळी यात्रा वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी पूर्ण झाली. गडकऱ्यांच्या मृत्यूची वार्ता 25 जानेवारीला पुण्यात येऊन थडकली. पूर्वीच्या वार्तेप्रमाणे ही थोडीच खोटी ठरणार होती. पुण्याच्या ज्ञानप्रकाशने ती छापली होती, पण मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियानेही ती दिली होती. बालकवी ठोंबऱ्याच्या मागून अवघ्या 8 महिन्यांच्या आत गडकऱ्यांसारख्या महाराष्ट्र शारदेच्या गळ्यातील वैजयंतीमधला कौस्तुभ निखळून पडावा, हे मराठी वाङ्मयाचे सर्वात मोठे दुर्दैव होय. गडकऱ्यांचे कर्तृत्व जसे अलौकिक, तसे त्यांचे व्यक्तिमत्वही लोकविलक्षण. म्हणून अवघ्या 34 वर्षांच्या आयुष्यात जेवढा दिग्विजय मिळवून ते गेले, महाराष्ट्राने त्यांच्या गुणांचे जेवढे कोडकौतुक केले, तेवढे कोणत्याही मराठी लेखकाचे केलेले नाही. त्यांच्या काव्याने, नाट्याने आणि विनोदाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. त्यांच्या दैदिप्यमान भाषेने आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीने शारदेच्या अंगावर नवे नवे अलंकार चढविले आणि मराठी साहित्यात नवे युग सुरू केले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी मराठी भाषेला सामर्थ्य दिले, तर गडकऱ्यांनी मराठी भाषेला सौंदर्य दिले. गडकरी व्यसनी होते, एककल्ली होते, लहरी होते, विक्षिप्त होते किंवा वडीलधाऱ्यांची मर्यादा न राखणारे होते, असे त्यांच्याबद्दल अनेक अपसमज किंवा गैरसमज त्यांच्या मागे महाराष्ट्रामध्ये पसरले. अजूनही कित्येकांच्या मनात रेंगाळत ते आहेतच. एकच प्यालाच्या प्रस्तावनेत
सदर नाटकाची उभारणी गडकऱ्यांनी आपल्या खऱ्याखुऱ्या अनुभवावर केली असे एक विधान विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी करून ठेवले. त्या एका वाक्याने गडकरी हे अट्टल दारूबाज होते अशी साऱ्या महाराष्ट्रात त्यांच्या दारूबाजीची जाहिरात झाली. किंबहुना एकच प्याला हे नाटक म्हणजे गडकऱ्यांचे स्वतःचे चरित्र होय येथपर्यंत म्हणण्याची काही लोकांची मजल गेली. प्राध्यापक लक्ष्मणशास्त्री लेले हे चांगले व्युत्पन्न पंडित आणि रसिक टीकाकार होते, पण ते गडकऱ्यांचे मोठे निंदक होते. ते म्हणत, गडकरी काय प्यायचे अन लिहावयाचे. गडकऱ्यांच्या मद्यपानाबद्दल हा गैरसमज जनतेत पसरण्यास श्री विठ्ठल सीताराम गुर्जर कारणीभूत झाले. ही गोष्ट 1948 साली मी त्यांना एक पत्र लिहून त्यांच्या निदर्शनास आणली. त्या पत्रात मी त्यांना असे लिहिले होते की तुम्ही स्वतः दारू पिणारे नसल्यामुळे दारू पिणारा आणि दारूबाज ह्यातले अंतर काय असते ते तुम्हाला कळणार नाही. गडकरी दारू पित होते, पण ते दारूबाज नव्हते. दारूमुळे त्यांनी सुधाकराप्रमाणे आपले वाटोळे करून घेतले नाही. तुम्ही जर प्रस्तावनेत खऱ्याखुऱ्या या शब्दाचा उपयोग केला नसता तर गडकरी हे दारूबाज होते हा प्रवाद निर्माणच झाला नसता. आज लोकांची कल्पना अशी आहे की सकाळ संध्याकाळ तळीरामाप्रमाणे आणि सुधाकराप्रमाणे दारूची बाटली व ग्लास हातात धरून बसणारे गडकरी हे एक पट्टीचे दारूबाज होते. दिवसातून 4 वेळा ते गटारात पडत आणि त्यांना लोकांनी उचलून बाहेर काढावे लागे. हा समज बरोबर आहे काय? हा प्रश्न तुम्हाला मला विचारावयाचा आहे. दारूबद्दल आधीच लोकांचा गैरसमज. लोक कशाला पर्वा करणार की गडकरी कधी कधी दारू पित होते का दिवस रात्र दारूच पित होते. त्यांना ते दारू पित होते एवढे कळावयाचा अवकाश की त्यांनी सुतावरून स्वर्ग गाठलाच. गडकऱ्यांच्या दारूबाजीबद्दल लोकांनी ज्या भरमसाठ कल्पना करून घेतल्या आहेत त्यामुळे गडकऱ्यांच्या बाबतीत अन्याय झाला आहे असे मला वाटते आणि त्या अन्यायाला सदहेतूने का होईना पण तुम्ही कारणीभूत झालात याचा मला विषाद वाटतो. गडकरी जिवंत असते आणि त्यांनी एकच प्यालाच्या प्रस्तावनेत आपल्या मद्यपानाचा कबुली जबाब दिला असता तर ती गोष्ट निराळी होती. लोकांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांना डोक्यावर घेतले असते. पण तुमच्या मित्राची ही खाजगी गोष्ट निंदाखोर जगाला सांगण्याची तुम्हाला मुळीच जरुरी नव्हती. गडकरी हे अट्टल दारूबाज होते म्हणून त्यांना एकच प्याला हे उत्कृष्ट नाटक लिहिता आले अशीच बहुतेकांची समजूत आहे. तिची मला चीड येते. गडकऱ्यांच्या या दारूबाजीचा त्यांच्या हितशत्रूंनी त्या काळी इतका अतिरिक्त प्रचार केला होता की त्यासंबंधी नाना तऱ्हेच्या कपोलकल्पित दंतकथा त्यांनी त्या काळी प्रचलित केलेल्या होत्या. उदाहरणार्थ, राजहंस माझा निजला ही कविता गडकऱ्यांनी कोणत्या परिस्थितीत लिहिली होती त्यासंबंधी एक लोकवार्ता त्यावेळी अशी प्रस्तुत करण्यात आली होती की कोणा एका विधवेचे मूल म्हणे मरण पावले तेव्हा त्याच्या मूठमातीसाठी त्या विधवेने गडकऱ्यांना पैसे दिले. ते त्यांनी एका गुत्त्यात जाऊन म्हणे उडवले. नंतर ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्या पश्चातप्त मनस्थितीत त्यांनी राजहंस ही कविता लिहिली. ही गोष्ट धादांत खोटी आहे. त्यात एका अक्षराचेही सत्य नाही. एका विधवेच्या मुलाच्या मर्तिकाचे पैसे एखादा हलकट मवाली दारू पिण्यात उडवील, पण गडकऱ्यांसारख्या अत्यंत कोमल अंतकरणाच्या भावनाप्रधान महाकवीच्या हातून असले हिडीस पातक घडले असे जो म्हणतो त्याची जीभ अक्षरशः मुळापासून उपटली पाहिजे. गडकऱ्यांबद्दलच्या या सर्व अफवा अत्यंत विपर्यस्त आणि अतिशयोक्त आहेत. त्यांच्या परिचयास मी जवळजवळ 5 वर्षे काढली. वाटेल त्यावेळी मी त्यांच्या घरी जात असे, पण मी त्यांना कधी दारू पिताना किंवा प्यालेले कधीच पाहिले नाही. त्याचा अर्थ असा नव्हे की ते मद्यपान करीत नसत, पण फारच थोड्या वेळी कधी कोणी त्यांच्या मित्राने स्वखर्चाने त्यांना पार्टी दिली तर. त्यांचे मासिक उत्पन्न इतके मर्यादित होते की त्यांना ही चैन स्वतःच्या पैशाने मुळी परवडण्यासारखीच नव्हती. त्यांना सगळ्यात भयंकर असे जर कोणते एक व्यसन होते तर ते फक्त वाङ्मयाचे. 1911 ते 1916 पर्यंत अवघ्या 7-8 वर्षात त्यांनी जे अलौकिक वाङ्मय निर्माण केले तसे वाङ्मय ह्या शतकात तरी निर्माण होईल की नाही ह्याची शंका आहे. व्यसनाच्या कर्दमात बुडालेल्या माणसाच्या हातून असा पराक्रम होत नसतो. खरे सांगायचे म्हणजे गडकरी हे देहाने मुळी जगतच नव्हते. आपल्या भौतिक अस्तित्वाचे त्यांना भानच मुळी नव्हते. अष्टोप्रहर रात्रंदिवस 24 तास त्यांनी वाङ्मयीन समाधी लावलेली असे. त्यामुळे
व्यवहारी जगाची अवधाने त्यांना कधीच सांभाळता आली नाहीत. त्यांच्या चिंतनात, विचारात नि लेखनात अपवित्र आणि अमंगळ असे काहीही नव्हते. भारतीय संस्कृतीच्या विशुद्ध, अभिजात आणि ऊर्जस्वल परंपरेवर त्यांच्या आत्म्याचे पोषण झाले होते. काशीची गंगा आणि रामेश्वराचा सागर एकत्र आणून श्री शिवछत्रपतींनी ज्याप्रमाणे रायगडावर गंगासागर तलाव तयार केला, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीचे पावित्र्य आणि अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचे सौंदर्य एकत्र आणून गडकऱ्यांनी आपला साहित्यसागर महाराष्ट्रात निर्माण करून ठेवला. गडकऱ्यांच्या मृत्यूने व्यक्तिशः माझे तर फारच नुकसान झाले. ते जर मला आयुष्यात भेटले नसते तर साहित्याच्या कुठल्या तरी क्लिष्ट आणि जीर्ण क्षेत्रात मी अडकून पडलो असतो. केशवसुतांनी मराठी काव्यात सुरू केलेल्या नवयुगाचा मंत्र त्यांनी मला दिला. विनोदाचे बीजारोपण त्यांनी माझ्या जीवनात प्रथम केले आणि आधुनिक नाट्याच्या प्रभावी तंत्राची दीक्षा त्यांनी मला दिली. म्हणून मराठी साहित्याच्या निरनिराळ्या क्षेत्रात पुढे जे मी काही यश मिळवू शकलो, त्याचे सर्व श्रेय त्यांच्याकडेच जाते. गडकऱ्यांच्या मृत्यूची बातमी ज्या दिवशी मला समजली, त्या दिवशीच मी एक शोककाव्य रचले आणि ते दुसऱ्या दिवशी तात्यासाहेब केळकरांच्या घरी जाऊन त्यांना वाचून दाखविले. ते त्यांना फार आवडले. गडकऱ्यांच्या अकाल निधनाबद्दल शोकप्रदर्शन करण्यासाठी पुण्याच्या किर्लोस्कर नाटकगृहात 4-8 दिवसांच्या आत सभा भरली. अध्यक्ष नरसिंह चिंतामण केळकर होते. त्या सभेला एवढी गर्दी झाली होती की ती पाहून गडकऱ्यांच्या अफाट लोकप्रियतेची सर्वांना कल्पना आली. त्या सभेत गडकऱ्यांवर मी रचलेले ते शोककाव्य गिरीश कवींनी गाऊन दाखविले. त्यानंतर गडकऱ्यांची पुण्यतिथी हा वर्षानुवर्षे पुण्यामधला एक अत्यंत गर्दीचा कार्यक्रम होऊन बसला. माझे जन्मदाते वडील 17च्या डिसेंबर महिन्यात वारले. माझे काव्यगुरू बालकवी ठोंबरे हे 18च्या मे महिन्यात गेले आणि माझे नाट्यगुरू गडकरी हे 19च्या जानेवारी महिन्यात निधन पावले. सारांश: अवघ्या 13 महिन्यांच्या आत माझ्या जीवनातील 3 आधारस्तंभ अकस्मात कोसळून मी असहाय्य झालो. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.